नवीन वर्ष आपणास व आपल्या कुटुंबियास सुख समृद्धीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हीच सदिच्छा. शुभेच्छुक माननीय राजेंद्र उर्फ भाऊ पालकर साहेब, शिवसेना बांधकाम कामगार सेना कोल्हापूर, जिल्हा संपर्क प्रमुख शिंदे गट, राहणार पालकरवाडी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. गेली 20 वर्ष झाली कोल्हापूर शहराच्या विकासाच्या बाबतीत सत्तेत व विरोधात असणारे खासदार धनंजय महाडिक आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील हे दोन नेते आज एकमेकांच्या विरोधात महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक आली की एकमेकाविरोधात शब्द ठोकतात. यामुळे कोल्हापूर शहराचा विकास ठप्प झाला आहे. या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी एकत्र आल्यास मी त्यांचे स्वागत करतो अशी माहिती एस4ए विकास आघाडीचे अध्यक्ष राजू उर्फ सुनील माने यांनी पत्रकार परिषदेत दिले. या दोन नेत्यांनी शहराच्या विकासाची जबाबदारी घेऊन त्यांनी आज अखेर काय काम केले यावर नागरिकांनी चिंतन करणे गरजेचे आहे. शहर म्हणजे उद्योग रोजगार निर्मितीचे केंद्र असते. मग या दोन नेत्यांनी कोल्हापूर शहरासाठी कोणते उद्योग रोजगार निर्मितीसाठी आणले व नागरिकांना कोणते उद्योग व रोजगार उपलब्ध करून दिला यावर कोणीही भाष्य करत नाहीत. ते पुढे म्हणाले की अरे ते वाटलं या दोन नेत्यांना पर्याय म्हणून आम्ही कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय नागरिकांनी तपासून पाहावा. आमच्या आघाडीच्या वतीने कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे. यासाठी कोल्हापूर महानगर विकास क्षेत्र प्राधिकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोल्हापूर शहरालगतच्या 5 किलोमीटरच्या परिसरात महानगरपालिकेच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसेच महानगरपालिकेची वर्षातून एकदा नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी महासभा घेण्याची प्रथा सुरू करणार असून महासभा म्हणजे शहरातील सर्व नागरिकांना एकत्रित करून प्रशासनावर वचक ठेवणार आहे. कोल्हापूर शहरातील टीपी स्कीम 1 ते 5 मंजूर आहेत, परंतु त्याची प्रक्रिया आज अखेर पूर्ण झालेली नाही. यासह शहरातील उर्वरित संपूर्ण क्षेत्रात शासनाकडून नोटिफिकेशन काढून ही प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला उद्योजक पारस ओसवाल, युवा नेते माणिक पाटील सुयेकर, विकास यादव, श्रीकांत बामणे, रुपेश घडशी, दत्तात्रय माने आदी उपस्थित होते. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात मी एस4ए विकास आघाडीच्या थोडक्यात एस4ए विकास आघाडी स्थापन करण्याचा योग का आला याची एक 5-10 मिनिटात मी माहिती सांगत आहे. 2012 पासून कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात एक विषय निघाला त्यावेळेला आणि 2012ला मी शहराचा थोडक्यात अभ्यास केला होता. त्यावेळेला मला असं लक्षात आलं 2013 वर्षापूर्वी की शहराची हद्दवाढ ही झाली तर पाहिजेच, पण शहराच्या हद्दवाढीच्या बाबतीत ज्या काय समस्या आहेत त्या आमच्या ग्रामीण भागातल्या लोकांना किंवा तिथल्या क्षेत्राला त्या योग्य नाही आहे. त्यानंतर मी बरेच लोकप्रतिनिधींच्या बाबतीत त्यांना निवेदन दिले. प्रत्यक्षात त्यांना भेटून आपलं शहर आणि ग्रामीण भाग एक झाला पाहिजे, त्यासाठी असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे की त्या 2012 पासून मी सांगत आलेलो आहे. त्यानंतर मला प्रतिसाद त्या गोष्टीसाठी सगळ्याच राजकीय लोकप्रतिनिधींकडून मिळाला नाही. त्यामुळे मी असा निर्णय घेतला की आपली बाजू मांडण्यासाठी कोणता तर एखादा पक्ष लागेल, म्हणून मी 2014 साली राज्य निवडणूक आयोगाकडे माझा स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि स्थापन केल्यानंतर माझा एकच होती स्थानिक फक्त निवडणुका लढवणे, म्हणजे माझा एम फक्त कोल्हापूर महानगरपालिकेचाच होता. आणि त्या पद्धतीने मी 2015ची जी निवडणूक लढलो त्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर मेट्रो सिटी झाली पाहिजे हा मुख्य माझा अजेंडा होता. आणि त्यावेळेला मी 17 उमेदवार उभे केले होते, 17 का 38 प्रत्यक्षात मला आठवत नाही, तरी पण मी त्यावेळेला ट्राय केला होता आणि कोल्हापूर मेट्रो सिटीचा अजेंडा मी त्यावेळेला 2015ला पुढे आणला होता. त्यानंतर बरेच विरोधक किंवा शहर हद्दवाढ पाहिजे याबद्दल चर्चा होऊन अंतिम शासनाला मी म्हणजे त्यात कोणाची नावं घेणे योग्य नाही त्या पद्धतीने मी सांगितलं की आपण आता प्राधिकरणाच्या किंवा मेट्रो सिटीच्या मार्गाकडे गेलो तरच कोल्हापूर शहराची प्रगती होणार आहे. त्यामुळं
त्यावेळी ज्यावेळेला प्राधिकरण 2017ला स्थापन झालं त्यावेळीही 2017मध्ये ज्या दिवशी प्राधिकरण स्थापन झालं त्या दिवशी मी प्राधिकरणाला त्या विरोध केला होता. आणि ती वस्तुस्थिती आहे, तुम्ही बऱ्याच पत्रकातनं वाचला असतील, ज्या त्यावेळेला भूमिका जाहीर केल्या की ह्या प्राधिकरणाला कोणताही 1 रुपयाचा फंड शासन देऊ शकत नाही, याऐवजी तुम्ही मेट्रोसाठी म्हणजे महानगर प्रदेश प्राधिकरण स्थापन करा. परंतु त्यावेळेला माझी ताकद कमी पडली किंवा आता आमच्याच हातात सगळं आहे, 5,000 कोटी देतो, 10,000 कोटी येतात, सगळ्या शहराचा विकास होईल अशामुळं. आणि आमच्या बाजू म्हणजे प्राधिकरणाची आमची समिती होती त्यामध्येही जरासं मतभेद झाले. मी त्यांना सांगितलं की आता प्राधिकरण स्थापन झालं तर असे होणार ना, पण मला खात्री ज्या दिवशी होती स्थापन झाल्यानंतर दिवशीच मला खात्री होती की ह्या प्राधिकरणाचा आपल्या शहराला ना ग्रामीण भागाला काय उपयोग होणार नाही. त्यापासून मी आज अखेर म्हणजे 2015 पासूनचा माझा आज अखेरचा एकच अजेंडा आहे की महानगर प्रदेश प्राधिकरण स्थापन झालं पाहिजे. याचा मुख्य उद्देश असा आहे की आपली जी 1972ला महानगरपालिका स्थापन झाली, 1972 पासून आज आता 53 वर्ष झाली. या कालावधीमध्ये जे काही हद्दवाढी संदर्भात संघर्ष झाले ते अतिशय तीव्र झाले. परंतु कोल्हापूरमधल्या लोकप्रतिनिधी किंवा नगरसेवक असतील यांना कोल्हापूर शहराची हद्दवाढ होण्यासाठी काय आपण शासनाकडे पाठपुरावा केला पाहिजे याची किंचितही माहिती असेल परंतु ते का केलं नाही हे मलाही माहीत नाही. कारण 1942ला जी शहराची पहिली हद्दवाढ झाली तेव्हा 1942ला आमची 8 गावं होती आणि आज 8ही गावामध्ये 66 किलोमीटरच्या जा आजच्या शहराची हद्द आहे त्यामध्ये ती 8ही गावं समाविष्ट आहे आणि त्यातलं निम्म क्षेत्र आज हद्दवाढीमध्ये आहे. सांगण्याचा उद्देश एकच आहे की त्यावेळेच्या GR मध्ये फक्त असं होतं की पड म्हणजे जिथं नागरी वस्ती आहे तेवढं क्षेत्र त्यावेळेला घेतलं गेलं आणि त्याच्या बाजूचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये शेती असल्यामुळं ते क्षेत्र त्यावेळेला त्या राजपत्राच्या ह्याच्यामध्ये नमूद आहे की त्यामुळे ते क्षेत्र घेता आलं नाही. परंतु 1942 ते 2025 पर्यंत एकाही नेत्याने याच्यावरती अभ्यास केला नाही. त्यामुळे आज अखेर शहराची हद्दवाढ झाली आहे. कोल्हापूर नागरिकांचा रोष आहे. मी 1942ला जे हद्दवाढ झाली त्यानंतर जे क्षेत्र म्हणजे शेती क्षेत्र होतं ते शेती क्षेत्र आज आसपासच्या गावामध्ये आहे का त्याचं शासनानं त्यांनी रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केला का ह्या गोष्टी झाल्या नाही. त्यामुळे हद्दवाढ झाली नाही त्याच्याबद्दल कुणालाही माहीत नाही. त्यामुळं भविष्यात जर हद्द वाढवायची असेल आता तर कमीत कमी 2-3 वर्ष हद्दच वाढवणार आहे. आणि 1 जानेवारीपासून संपूर्ण देशामध्ये आता जनगणना चालू आहे. त्यामुळे कोणत्याही देशामधल्या हद्दवाढीचा विषय जर असेल तो होऊ शकत नाही. ही कायदेशीर नसणता चालू झालेली आहे. आणि चुकून समजा जरी हद्दवाढ विषयावरती जर शहरातल्या नागरिकांना कोणत्याही कायदेशीर बाजूची म्हणजे हद्दवाढ का व्हायला पाहिजे का नको तर त्याची कायदेशीर कधीही कोणत्याही नागरिकांनी माझ्याशी संपर्क साधला तर त्याची आत्ता एवढा वेळ नाही आपल्याकडे त्याची विश्लेषण करणे. तर त्या विश्लेषणामध्ये संपूर्ण कायदेशीर GR आपल्याकडे उपलब्ध आहे आणि त्या कायदेशीर GR प्रमाणे शहराचा जर विकास व्हायचा असेल त्या येत्या 8 वर्षामध्ये तर कमीत कमी महानगर प्रदेशाशिवाय आपल्याला पर्याय नाही. आणि समजा हद्दवाढ झालीच असं समजून चालू उदाहरणार्थ तर आपल्या शहराची लोकसंख्या आणि क्षेत्र यासाठी केंद्र शासन किंवा राज्य शासन फंड आपल्याला देऊ शकणार नाही. कारण त्याचा जो DP प्लॅन आहे DP प्लॅनचा एवढा खर्च आहे की महाराष्ट्र शासनाने कोल्हापूर महानगरपालिका करू शकणार नाही. आणि आपल्या नागरिकांचाही फार म्हणजे नागरिकांच्या ह्या समस्या सुटणारच नाही अशा परिस्थितीत आहोत आम्ही. आणि सांगण्याचा उद्देश आहे आणखी की 1972ला जेव्हा महानगरपालिका झाली त्यावेळेला कोल्हापूर शहरात 1972 ते 1986 पर्यंत 5 TP स्कीम मंजूर झालेले आहेत. कोल्हापूर 1986 ते 2007 पर्यंत अंतिम TP स्कीम मंजूर झाले आहेत कोल्हापुरात. आणि 2007 ते 2025 अखेर आपल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक महापौर खासदार आमदार यांनी ह्या स्कीमचा विकास केला नाही. ह्या जर 5 TP स्कीम मंजूर झाल्या असत्या तर आज कोल्हापूर शहराचा विकास कुठं केला असता किंवा त्या आजूबाजूच्या परिसरांचा TP स्कीम प्रमाणे विकास झाला असता.
मग हा विषयावरती कोणच आवाज उठवायला तयार. त्यामुळं जी हद्दवाढ पाहिजे हद्दवाढ करतो म्हणतात येतं ही फार चुकीची आहे. या पहिल्यांदा 5 टिपिक स्कीम पहिल्यांदा आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये कशा सुसंगत होतील त्यासाठी आपण हे प्रयत्न करणार आहे. आणि राहिलेल्या क्षेत्रावरती सुद्धा शासनाला त्या शहराच्या आणि ग्रामीण भागाच्या ज्या काही टिपी स्कीम करायला लागतील त्यासाठी आपण मेट्रो सिटी द्वारा नवीन डीपी प्लॅनचा सर्वे करून नवीन डीपी प्लॅन तयार करून शहर आणि ग्रामीण आता सध्या काय आहे की शहरातला विकासचा डीपी प्लॅन वेगळा आहे आणि 42 गावांचा डीपी प्लॅन वेगळा आहे. तर शहराचा विकास करते वेळी ग्रामीणचा वेगळा आणि शहराचा वेगळा. मग ते डीपी प्लॅन बनणार कसा, नागरिकांच्या समस्या सुटणार कसा, यावरती कोणताही नेता आज अखेर बोलत नाही. ह्यासाठी आपण महानगर प्रदेशाची मागणी करत आहोत आणि महानगर प्रदेशाच्या या नागरी समस्यांसाठी मी येत्या या इलेक्शनच्या पिरियडमध्ये उमेदवार मी स्वतः उभा करणार होतो. पण हा आजूबाजूची मी या 15 दिवसात आमचे 17 उमेदवार फायनल होते. त्यातले 17 उमेदवारांचं मी अर्ज भरायचं फायनलही केलं होतं. एकूण 45 उमेदवारांनी मागणी केली होती. पण 17 उमेदवारांच्या मार्फत निवडणूक लढण्याच्या खर्चापेक्षा मला असं लक्षात आलं की माझे जे व्हिडिओ प्रसारित झाले या संदर्भात लोकांनी मला असं सजेशन दिलं की तुम्ही न इलेक्शन लढता हा तुम्ही जनजागृती लोकांच्या मध्ये करा, हा तुम्ही ठराव महासभेमध्ये मांडण्याचा प्रयत्न करा, लोकप्रतिनिधींना कळू दे की कोल्हापूर शहराची महासभा होते. हे तुमच्यापासून तर लोकांना कळू दे, नागरिकांना कळू. कारण मला तर माझ्या आजच्या आज अखेर बघण्याखेर पाणी प्रश्नाची एक महासभा झाली होती. मी ऐकलं होतं त्यावेळेला, मला काय अंदाज माहिती की 15 वर्ष झाले असतील, 10-15 वर्षी पाणी दर वाढ म्हणून एकच ती महासभा माझ्या ऐकण्यात आली होती. पण आज अखेर एकही कोणती महासभा कोल्हापूर महानगरपालिकेने घेतली नाही किंवा नागरिकांनाही त्याबद्दल कधी आवाज उठवला नाही. मी कोल्हापूरच्या संपूर्ण नागरिकांना आवाहन करतो, जे आज इतर पक्षाचे नेते रस्ते लाईट पाणी गटर जे जे काय करतो म्हणतात ते त्यांच्याकडून कदापि होणार नाही. माझं आज ही सगळ्या विविध उमेदवारांना किंवा पक्षश्रेष्ठींना विनंती आहे की तुम्ही सांगावं की कोल्हापूर शहराच्या अंतर्गत रस्ते आणि मेन रस्त्याचं अंतर किती आहे. कुणीही सांगावं, कुठल्याही उमेदवारांना सांगावं की पक्षाला सांगावं आणि त्याला लागणारा खर्च कुठून आणणार आहे हे नागरिक म्हणून जनतेनं त्यांना विचारलं पाहिजे की हे तुम्ही एवढा जर कोल्हापूर शहराचे अंतर्गत रस्ते आणि मेन रस्ते फक्त तुम्ही बोलताय पण आहेत किती कुणाला माहीत नाही. आणि त्यासाठी लागणारा खर्चाचं बजेट यांनी आपल्या पंचनामा असू दे किंवा महासिटी करतो असे जे आघाड्या म्हणतात त्यांच्या त्यांच्या जाहीरनाम्यात उल्लेख आहे हे जनतेनं अगोदर त्यांना विचारलं पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाचं कर्तव्य त्या मूलभूत प्रश्नासाठी नगरसेवक आपल्या वार्डात काम करू शकतो. पण यासाठी पूर्ण शहरामध्ये हा निधी यायचा असेल तर ते आणणार कुठून. राज्याची स्थिती केंद्राची स्थिती बघितली तर आपल्याला हे जे काही आता महानगरपालिकेचे इलेक्शन चालू आहे, जे काही ती वचनं देत आहेत ते पूर्ण होऊ शकतील का याची खात्री कशी देऊ शकतात. त्यासाठी मी सर्व कोल्हापुरातल्या मतदारांना आवाहन करतो की प्रत्येक उमेदवाराला तुम्ही तुमच्या वार्डात आल्यानंतर आमच्या भागाचा TPS करणार आहे का, फायनल TPS करणार असेल तर आम्ही मतदान करतो असं ज्या वेळेला विचारतील त्यावेळेला ते आपल्या नेत्यांना जाऊन सांगतील सर फायनल TPS म्हणजे नेमकं काय आणि त्या फायनल TPSला बजेट किती लागेल असं ज्या वेळेला नागरिक विचारतील त्याच वेळेला आपल्या कोल्हापूर शहराचा विकास होईल आणि भ्रष्टाचारमुक्त विकास होईल याची मला खात्री आहे. आणि आपण या संदर्भात पुढील 5 वर्षामध्ये सातत्याने प्रयत्न करणार आहोत. आणि मेट्रो सिटीचा जो विषय आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. मी मागच्या 1 जूनला 99 तासाचं उपोषण केलं होतं. त्यामध्येही माननीय चंद्रकांत नरके साहेबांनी हा विधानसभेत विषय मांडलेला आहे आपल्या ह्या संदर्भात. परंतु आता परवाच पालकमंत्र्यांनी एक प्रस्ताव दिला शासनाला की 42 गावांचा विशेष प्राधिकरणासाठी आम्ही विशेष प्राधिकरण करतो. मला एकच सांगायचं आहे सर्व राजकीय पुढारी लोकांना की जर तुम्ही 42 गावांचा विकास आणि शहराचा विकास वेगळा करणार असेल तर कसं शक्य आहे. आणि त्यासाठी विशेष प्राधिकरण फक्त 42 जिल्ह्यातले 1200 गाव काही त्यामध्ये नाही आहेत का हे त्यांना समजून सांगावं की प्राधिकरण करते वेळी तुम्ही 42 गाव करणार 1200 गावासाठी तुम्ही काय करणार आहे. त्यामुळे शहर
आणि 42 गावांचा एक जर DP प्लॅन करायचा असेल तरच तुम्ही अशा घोषणा करा, अन्यथा त्या घोषणाही करू नका असं मी, कारण आपल्या आजच्या महानगरांच्या आता आपल्या इलेक्शन लागलेल्या आहे, त्यांनी नागरिकांच्या समस्या सोडा, रोजगार आणि उद्योग निर्मितीसाठी ही शहरं ज्यावेळेला मजबूत होतील त्यावेळेलाच रोजगार आणि उद्योग निर्माण होतील. कोणत्या राजकीय पुढाऱ्यांना आज अखेर 53 वर्षामध्ये या शहरातल्या युवकांना असू दे किंवा भागातल्या इतर भागातल्या लोकांसाठी काय रोजगार उपलब्ध करून दिले त्याचाही या निवडणुकीमध्ये त्यांनी खुलासा केला पाहिजे असं मी त्यांना आव्हान करतो या प्रेसच्या माध्यमातून. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.